मेरी कॉमचा व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. सध्या सगळीकडे इन्स्टावर वगैरे तो व्हायरल आहे. मे बी जनता की कोणत्या आपकी अदालतमध्ये तिने बोललं आहे की माझा नवरा माझ्या पैशावर जगत होता, त्याचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही असं असं. आणि त्याच्याबरोबर तिचा ओल्ड एक व्हिडिओ आहे ज्याच्या इंटरव्ह्यूमध्ये ती सांगत आहे की जेव्हा मी बॉक्सिंगची प्रॅक्टिस करत होते, बॉक्सिंगसाठी इंडियासाठी खेळत होते, तेव्हा माझा नवरा पूर्ण घर आणि मुलांना सांभाळत होता, तर त्याचं क्रेडिट त्याला होतं. मग असं काय चेंज झालं की आज तिचं नरेटिव्ह असं दिसतं किंवा तिने असं नरेटिव्ह सेट केलं आहे की तो माझ्या पैशावर जगत होता. आज खूप जास्त पैसा आला आणि आज त्याची किंमत नाही राहिली. ठीक आहे ना. म्हणजे असं दिसतं आहे की आता त्याच्याकडे इतका पैसा आला आहे की आता त्याची किंमत नाही राहिली. त्यांनी घेतलेले एफर्ट्स, त्यांनी तिला पुढे पुश केलं. आजच्या जगामध्ये कितीतरी पुरुष असे आहेत की लग्नानंतर वाईफला पुढे पुश करणारे खूप कमी मिळतील, पण त्यांनी त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा त्याला एवढं पुश केलं, जा तू खेळ इंडियासाठी, तू जा पुढे, तुझा इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये तू कर. एवढा सपोर्ट त्याने केला असेल ना. की जेव्हा बाहेर असेल का तर मुलांना कोण सांभाळत असेल, लहानची मोठी केलीच असतील ना, बरोबर ना. पण जेव्हा पैसा येतो ना माणसाकडे, भल्याभल्यांची नजर फिरते. त्यातल्या त्यात जेव्हा मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहते ना, तिला सगळे छोटे दिसायला लागतात. मग तिचा नवरा का असे ना. याच उलटं जर एखादा पुरुष कमवून खाऊ घालत असेल आणि बायको घरी बसून जर फक्त घर सांभाळत असेल, तर तो कधी नाही म्हणणार की माझ्या पैशावर जगते. मी आजपर्यंत असं कुठं बघितलं नाही की कुठला पुरुष असं म्हटला आहे की ही मुलगी, ही माझी बायको माझ्या पैशावर जगते. राईट. तो तिला आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजतो. तिला घरात आणलं आहे कारण आपल्यासाठी आणलं आहे. पण एक स्त्री जेव्हा पुरुषापेक्षा जास्त पैसे कमवते, नवऱ्यापेक्षा जास्त पगार तिला असतो, त्यावेळेस ती काय विचार करते, हा निकम्मा आहे, याची अवकात नाही आहे, मी त्याच्यापेक्षा मोठी झाले, ती कम्पेअर करते. आणि इथंच तर खऱ्या संसाराचा सत्यानाश व्हायला सुरुवात होते. ते म्हणतात ना, ते एक गाणं आहे ना की पैसा बोलता है तो पैसा ऐसा बोलता है, जब पैसा बोलता है ना तो पोल खोलता है.